नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळे तुमचा आजच्या या क्रिकेटच्या IPLच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे. तर काल जशी मॅच झाली मुंबई आणि राजस्थान रॉयल्सची, आणि आपण बघितलं की कशा प्रकारे सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल याने मस्त धुवाधार खेळी करत मुंबईचा धुरा उडवला. खूप वाईट वाटलं की आपली मुंबईची टीम थोडीशी चांगली खेळताना आपल्याला दिसत नाहीये. तर काय करू शकतो, खेळणं त्यांच्या हातात आहे. आपण फक्त मॅच बघू शकतो, त्यांच्याविषयी प्रार्थना करू शकतो. पण आपली प्रार्थना काही मुंबई इंडियन्सच्या कामाला आलेली नाही. पण काही नवोदित चांगले खेळाडू आपल्याला राजस्थान रॉयल्सच्या वतीने चांगले खेळी करताना दिसून आलेले आहेत. हेच खेळाडू पुढे आपल्या भारतीय संघाचे जे भवितव्य आहे ते चांगल्या प्रकारे सुधारताना आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे, तर असा झाला तो कालची मॅचचा संक्षिप्त आढावा. ठीक आहे, तर आज कोणाची मॅच आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच आहे दिल्ली वर्सेस गुजरात. आणि ही मॅच कुठे होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही ना माहिती, मी सांगतो तुम्हाला. तर आजची मॅच मित्रांनो होणार आहे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर. तर अरुण जेटली स्टेडियम ह्यावरची पिच कशी खेळणार आहे, तिथे कोण चांगला खेळ करू शकतो, फास्टर बॉलर चालणार आहे की स्पिनर बॉलर चालणार आहे, आणि कुठले बॅट्समन किती रन बनवू शकतं किंवा चांगल्या प्रकारे खेळ खेळू शकतं, याविषयी आपण आता थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे, तर स्किप करू नका आणि मध्येच उठून जाऊ नका. या व्हिडिओच्या पूर्णपणे हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, खूप महत्त्वपूर्ण माहिती या मॅचविषयी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजच्या या मॅचमध्ये आपल्याला दिल्लीच्या वतीने खेळताना कोण कोण दिसणार आहे? तर दिल्लीच्या वतीने आपल्याला KL राहुल आणि पृथ्वी निशंका हे ओपनिंग बॅटर्स असलेले आपल्याला दिसून येणार आहेत. ठीक आहे, तर इथे आपल्याला KL राहुलचा आता गेल्या 2 IPL मॅचचा परफॉर्मन्स बघितला तर चांगला दिसला नाहीये. ते लवकर आउट होऊन जात आहेत पवेलियनमध्ये. अजून त्यांना काही चांगलीशी सुरुवात मिळालेली आपल्याला दिसून येत नाहीये. त्याचबरोबर पृथ्वी निशंका हा मात्र बॅट्समन थोड्याशा व्यवस्थित लयमध्ये दिसत आहे. त्याच्याकडनं चांगले रन्स येत आहेत आपल्या संघासाठी. पण एक ओपनर चालू फायदा नाही. दोन्ही ओपनर व्यवस्थित खेळले पाहिजे, तर संघाला एक चांगली सुरुवात मिळेल आणि संघ एका चांगल्या टोटलपर्यंत पोहोचू शकेल. तर त्यासाठी जे काही आवश्यक बदल दिल्लीच्या संघाला करावे लागले तर ते नक्कीच केले पाहिजे, असं माझं मत आहे. तर त्याच्यानंतर KL राहुल, त्याच्यानंतर कोण येतं तर निशंका त्याच्याबरोबर ओपनिंग बॅटिंगसाठी येतो. आणि त्याच्यानंतर जर विकेट पडली तर नवनीत राणा हा खेळाडू येतो 3ऱ्या क्रमांकावर. पण नवनीत राणा राणा हा सुद्धा काही आपल्याला फॉर्ममध्ये असल्याचं दिसत नाही. तोही लवकर विकेट टाकून जातो. गेली जी मॅच झाली त्यामध्ये थोडाफार चांगला खेळला होता. ठीक आहे, पण तसाच खेळ त्याला निरंतर करत राहणं गरजेचं आहे. कारण पहिली विकेट जर लवकर पडली तर त्याने तग लावून ठेवला पाहिजे पिचवर, जेणेकरून पुढची विकेट लवकर पडू नये. आणि एक जो सुरुवात मिळालेली असेल तर त्या सुरुवातीला पुढे जाऊन चांगलं कॅपिटलाइज तो करू शकतो. तर विकेट टिकली तरच ह्या गोष्टी घडू शकतात. तर राणा हा चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर कोण येतो 4थ्या क्रमांकावर? तर आहे समीर रिझवी. ह्या खेळाडूचा फॉर्म सध्या भन्नाट चाललाय. खूप भारी खेळता खेळाडू, जसं मी म्हणालो यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी. त्याचप्रमाणे ह्या संघामध्ये अशी कामगिरी करणारा कोणी खेळाडू आहे तर तो आहे आपला समीर रिझवी. तर हा समीर रिझवी खेळाडू ह्या दिल्लीच्या संघासाठी वरदान ठरलेला आहे. ज्यापासून ह्यांनी चांगली खेळी करून दाखवली आहे. लागोपाठ 2-3 मॅच ज्या झालेल्या आहेत दिल्लीच्या, त्या ह्याच खेळाडूच्या परफॉर्मन्समुळे जिंकताना आपल्याला दिसून आलेले आहेत. ह्या खेळाडूचा खूप मोलाचा वाटा त्यांच्या विजयामध्ये ठरलेला आहे असं आपल्याला दिसून आले. तर समीर रिझवीनंतर आपल्याला कोण खेळताना दिसेल तर ते येतात या टीमचे कॅप्टन बापू, आपले अक्षर पटेल. ठीक आहे, तर त्यांना आपण प्रेमाने बापू म्हणतो. तर हे अक्षर पटेल, तर त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला माहितीच आहे. वर्ल्ड कप पासून खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि तोच फॉर्म त्यांनी IPL मध्ये कंटिन्यू ठेवलेला आहे. एका मॅचमध्ये ते मागच्या मॅचमध्ये फेल ठरले होते, पहिल्या मॅचमध्ये चांगले खेळले होते. तर भले ते बॅटिंगने परफॉर्मन्स त्यांचा एखाद्या मॅचमध्ये कमी पडला, पण बॉलिंगमध्ये हमेशा ते 1-2 विकेट संघाला मिळवून देतात आणि आपली एक प्रमुखाची भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे निभवताना
दिसत असतात, कारण यांच्यावर दिल्लीची कॅप्टनशिपची धुरा सुद्धा सोपवलेली गेलेली आहे, आणि त्यांनी ती चांगल्या प्रकारे सांभाळली आहे असे आपल्याला दिसून येते. कारण लागवड झालेल्या 2-3 IPLच्या मॅच आहेत, तर त्यांनी चांगल्या प्रकारे जिंकलेल्या आपल्याला दिसून येते. तर अक्षर पटेल नंतर कोण येणार, तर स्टफ जो आहे खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, हा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला अक्षर पटेलच्या नंतर खेळायला येताना दिसू शकतो. हा ताबडतोब खेळाडू आहे. जर विकेट पडल्या लवकर तर हा खेळाडू एक फिनिशर म्हणून चांगल्या प्रकारे भूमिका निभावतो. वरून रन येऊन दे नाही येऊन दे, खाली तो थोडेफार म्हणजे जे रनाची आवश्यकता असते ती भरून काढतो, सावधानीचा खेळ खेळतो आणि नंतर गरज पडली तर ताबडतोब खेळी सुद्धा करतो. आणि त्याचबरोबर तो बॉलिंगही आपल्या संघाला टाकून विकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारची ही आहे 5-6 जणांची जे आता सांगितले ते खेळाडू चांगले खेळ करू शकतात दिल्लीच्या वतीने. ठीक आहे. तर आता मित्रांनो तुम्हाला जे दिल्लीची प्लेइंग 11 आहे त्यामध्ये 7 खेळाडू तुम्हाला सजेस्ट केले जे चांगले खेळ करू शकतात, तेही सांगितले मी तुम्हाला कोण चांगले खेळ खेळू शकतं. तर आपण थोडंसं इकडे म्हणजे गुजरातकडनं कोण चांगलं खेळ करू शकतं असे 7 खेळाडू आता मी तुम्हाला पहिले सांगतो. तर पहिलं येतात ओपनिंगसाठी साई सुदर्शन आणि कुशाग्रा. ठीक आहे. तर साई सुदर्शन हा चांगला खेळाडू आहे, पण गेल्या 2 मॅचमध्ये IPLचे 2 मॅच आता स्टार्टिंगला सुरुवात झालेले त्यांनी जे खेळलेले आहेत गुजरातने, तर त्यांच्याकडनं खेळताना ओपनिंग काही चांगली झालेली दिसत नाही. साई सुदर्शनचा फॉर्म काहीचा डावाडोल आपल्याला त्यामध्ये दिसलेला आहे. एक चांगली खेळी मोठी खेळी त्यांच्याकडनं आलेली दिसलेली नाहीये. ठीक आहे. ते 10-20 रनांमध्येच आउट होऊन पवेलियनमध्ये परतत आहेत. पण त्यांच्याबरोबर जो दुसरा खेळाडू येत आहे कुशाग्रा, त्याचा परफॉर्मन्स थोडाफार ठीकठाक आहे. त्याने दोन्ही मॅचमध्ये एक 20च्या वरती रन केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्या खेळाडूला कुशाग्राला कुठेतरी चांगली पार्टनरशिप मिळाली तर गुजरातचा चांगली स्टार्ट मिळू शकते गुजरातला. तर साई सुदर्शनचा जो फॉर्म डावाडोल असेल तर त्यांच्या संघातला एखादा चांगला खेळाडू सुरुवातीला ओपनिंगला पाठवण्याची गरज आहे जर गुजरातला पुढे जाऊन चांगला परफॉर्मन्स करायचा असेल. साई सुदर्शन काही वाईट खेळाडू नाहीये, पण जर चांगली खेळी त्याची ओपनिंगच्या ठिकाणी येत नसेल तर कॅप्टनला विचार करावा लागेल, त्यांना थोडंसं खाली 4-5 क्रमांकावर घेऊन येऊन खेळण्यासाठी प्राधान्य द्यावं, जेणेकरून त्यांच्या खेळीमध्ये काही बदल दिसतोय का ते कॅप्टनने आजमावलं पाहिजे आणि ते संघाने करणं गरजेचं आहे. कारण हाही खेळाडू या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण खेळी करून जाऊ शकतो आणि खूप चांगला खेळाडू आहे साई सुदर्शन. त्याच्या खेळीच्या विषयी कोणी टिप्पणी करू शकत नाही, पण आता ह्या घडलेल्या 2 मॅचमध्ये त्यांची खेळी काही आपल्याला चांगल्या प्रकारे होताना दिसलेली नाहीये. पण कुशाग्रा हा खेळाडू त्याच्याकडनं बॅटिंगमधून चांगले रन निघताना आपल्याला दिसू शकतात. काही मोठी खेळी एवढी झालेली नाहीये, पण 20च्या वरती 35-40 पर्यंत रन मारताना आपल्याला तो दिसून येतो. ठीक. तर त्याच्यानंतर जे येतात ते आहेत आपले जॉश बटलरचे सुद्धा गेल्या आता 2 मॅचमध्ये दिसून आले की जॉश बटलरने एका मॅचमध्ये 40-50च्या टप्प्यामध्ये रन मारलेले आपल्याला दिसून आले, पण एका मॅचमध्ये ते लवकर आउट झालेले सुद्धा दिसून आलेले आहे. तर जॉश बटलर हा खूप सिनियर खेळाडू आहे या संघामध्ये. हा खेळाडू खेळला तर 1 साइड मॅच फिरवण्याचा दम हा खेळाडू ठेवतो, कारण एवढ्या झालेल्या IPLच्या ह्याच्यामध्ये सीझनमध्ये असं दिसून आलं की जॉश बटलरने बऱ्याच वेळा मॅच फिरवले आहेत. 1 साइड खेळायला लागला तर टिकून खेळला तर त्याची विकेट निघताना खूप पाणी पाजतो तो बॉलरला समोरच्या आणि मोठी खेळी करून जातो हा खेळाडू. पण फॉर्म थोडासा म्हणजे अजून स्टेबल नाहीये. एका मॅचमध्ये चांगला खेळा पण दुसऱ्या मॅचमध्ये लवकर आउट झालेला आपल्याला दिसून आलाय. तर हा खेळाडूकडे आपण लक्ष ठेवू शकता, या खेळाडूला आपण घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो कोण, रन फिलिप्स. तर फिलिप्स हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग आणि बॉलिंग करून देतो आपल्या संघाला. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंगही करतो, म्हणजे एकदम ऑलराऊंडर परफॉर्मन्स पॅकेज वाला खेळाडू म्हणतात ना, तो आहे हा ग्लेन फिलिप्स. या संघामध्ये खूप चांगली खेळी करतो, पण कन्सिस्टंट म्हणजे दोन्ही मॅचमध्ये त्याच्याकडनं काही एवढा मोठा परफॉर्मन्स म्हणजे एका मॅचमध्ये चांगला 50 लावलेलं त्यांनी दिसून येते, पण एका मॅचमध्ये तो लवकर आउट झालेला आपल्याला दिसून आलाय. तर ह्यालाही बटलर प्रमाणे निरंतर चांगली खेळी करता आली पाहिजे, तरच कुठे जाऊन तरी गुजरात ही पुढे जाऊन टॉपमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होऊ शकते. नाहीतर दिल्लीचा परफॉर्मन्स तर आपल्याला माहितीच आहे की कशा प्रकारचा आलेला आहे. दिल्लीला गुजरातला हरवायला वेळ नाही लागला.
ठीक आहे. तर हे ग्लॅन फिलिप्स कडे सुद्धा नजर खेळाडू म्हणजे खेळणारे आता फॅन्टसी युजर्सने ठेवली पाहिजे आणि त्यांना आपल्या संघात ठेवलं पाहिजे. तर ग्लॅन फिलिप्स हा खूप चांगली निवड असू शकतो. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर हा पण ऑलराऊंडर खेळाडू आहे, पण या खेळाडूंकडनं आताच्या ह्या IPL मध्ये चांगली खेळी आलेली आपल्याला दिसून आलेली नाहीये. तर या खेळाडूला आपली खेळी सुधारण्याची गरज आहे. बॉलिंग चांगला करतो हा खेळाडू, विकेटही काढतो 1-2, पण बॅटिंगच्या वतीने एकदम 10च्या आतमध्येच रन होताना दिसलेले आहेत. त्यामुळे ह्या खेळाडूला ठेवायचं की नाही ठेवायचं, संघासाठी हा खेळाडू काय म्हणजे कशासाठी घेतलंय, की बॉलिंगसाठी घेतलंय की बॅटिंगसाठी घेतलंय, हे कॅप्टनला विचार करावा लागेल. आणि त्यांनी जर बॅटिंगच्या ह्याने घेतलेलं असेल तर बॅटिंगच्या ह्याने त्याच्याकडनं परफॉर्मन्स निघत नाही, बॉलिंग मध्ये बघावं लागेल कशा प्रकारे परफॉर्मन्स करतील. त्या आधारावर त्यांना संघात ठेवलं पाहिजे की नाही ठेवलं पाहिजे, हे कॅप्टनने डिसाईड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो राहुल तिवतिया. तर राहुल तिवतिया ह्याला खूप खाली खेळवलं जात आहे. तो एक चांगला खेळाडू आहे, तो खेळू शकतो चांगला, त्याच्याकडनं चांगली खेळी येते, पण त्याला थोडंसं वर घेऊन येण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. चांगला खेळ करून जाऊ शकतो हा खेळाडू. राहुल तिवतिया त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, पण त्यांनी सुद्धा ग्राउंडवर टिकून राहून खेळण्याची गरज आहे. गेल्या 2 मॅचमध्ये खाली येऊन ठीकठाक परफॉर्मन्स या खेळाडूने केलेला आपल्याला दिसून येतो, कारण खाली आलं की जास्त बॉल खेळण्याची संधी या खेळाडूंना मिळत नाही आणि अशा वेळेस ताबडतोब खेळी सुद्धा करावी लागते. त्यामुळे त्यावेळेस हळू आरामशीर खेळी करून जमत नाही. अशा वेळेस त्यांनी जो परफॉर्मन्स केलेला आहे तो ठीकठाक आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्याला तर गुजरातकडनं 7व्या नंबरवर कोण येतो तर शाहरुख खान येतो. हा खेळाडू सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून दाखवतो, बॉलिंग करतो, त्याबरोबर चांगली वेळेला बॅटिंगही करतो. ह्याला सुद्धा वरती प्राधान्य मिळालं पाहिजे. जर वरचे खेळाडू फ्लॉप ठरत असतील तर ह्याला वरती आजमावायला काही हे वाटलं नाही पाहिजे, कमी वाटली नाही पाहिजे संघाला. ह्याला नक्कीच आजमावलं पाहिजे. हा महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो शाहरुख खान सुद्धा. ठीक आहे. तर हे झाले गुजरातकडनं 7 दमदार खेळाडू. त्याच्यामध्ये कोण चांगला परफॉर्मन्स करू शकतो आणि कोण फॉर्ममध्ये आहे हे मी आता तुम्हाला सांगितलं. पण आता ह्या दोन्ही संघाकडनं कोण बॉलर चांगला परफॉर्मन्स करू शकतं आणि कोण कोण खेळू शकतं ते आपण आता थोडक्यात बघूया. ठीक आहे. तर गुजरातकडनं आपल्याला टी नटराजन आणि लुंगी एंगेडी हे ओपनिंगचे बॉलर आपल्याला बॉलिंग टाकताना दिसू शकतात. दोघंही फास्टर आहेत आणि दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये ठीकठाक आहेत असे दिसून येतं. लुंगी एंगेडीकडनं बॉलिंग चांगली होते, जास्त रन जात नाहीत, पण त्यांना विकेट काही सध्या मिळालेल्या दिसलेल्या नाही आहेत सध्या तरी. ठीक आहे. एका मॅचमध्ये त्यांनी चांगले विकेट काढलेले आहेत आणि एका मॅचमध्ये त्यांना विकेट मिळालेले नाही. तर त्याचप्रमाणे नटराजनचं पण तसंच आहे की एका मॅचमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना विकेट मिळालेली नाही. तर असा मिक्स परफॉर्मन्स दोघांकडनं, म्हणजे एका मॅचमध्ये चांगले खेळ, एका मॅचमध्ये त्यांच्याकडनं परफॉर्मन्स निघाला नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे ओपनिंग बॉलर्स आहेत दिल्लीकडनं. त्याचबरोबर मुकेश कुमार. ठीक आहे. मुकेश कुमार हा दिल्लीकडनं बॉलिंग करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे विकेटही दिल्लीला मिळवून देत आहे. मीडियम फास्ट बॉलर आहे. ठीक आहे. तर खूप चांगली बॉलिंग करतोय हा खेळाडू असं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे अक्षर पटेल सुद्धा खूप चांगली बॉलिंग करतोय. 2 विकेट 1 विकेट असं काढून देतोय संघाला. कॅप्टन सुद्धा आहे, खूप चांगली मोलाची भूमिका निभावत आहे आणि ते आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आहे कुलदीप यादव आणि विपराज निगम. यांच्याकडनं सुद्धा मिक्स परफॉर्मन्स आपल्याला दिसत आहे. एका मॅचमध्ये चांगले खेळले तर दुसऱ्या मॅचमध्ये थोडेसे फेल ठरलेले आहे. तर ह्या दोघांपैकी कुलदीप यादव आणि विपराज निगम या दोघांपैकी एकाला खेळवलं गेलं पाहिजे. त्यांच्या जागी दुसरं कोणतरी आजमावलं पाहिजे दिल्ली संघाने. पण सध्या ते मॅच जिंकत आहेत आणि हे महत्त्वाचं आहे आणि कोणीही आपली विनिंग प्लेइंग 11 कधीच बदलत नाही असं आपल्याला दिसून येतं. तर सध्या तरी या गोष्टी करण्याची गरज नाही, पण जेव्हा डाऊनफॉल येईल तेव्हा नक्कीच संघामध्ये बदल होताना आपल्याला दिसतील. ठीक आहे. तर हे झाले दिल्लीकडनं कोण बॉलर चांगले खेळू शकतात. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही टी नटराजन घेऊ शकता, मुकेश कुमार घेऊ शकता, अक्षर पटेल घेऊ शकता. ठीक आहे. मेन खेळाडू लुंगी एंगेडी सुद्धा घेऊ शकता. खूप चांगला खेळाडू आहे, फास्ट बॉलिंगचा खूप चांगला नमुना आहे हा खेळाडू. चांगली बॉलिंग करतो आणि कमीत कमी रन द्यायचा त्याचा प्रयत्न असतो. ठीक आहे. तर आपल्याला आता गुजरातकडनं कोण चांगला परफॉर्मन्स करताना दिसू शकतो तर ते आता बघूया. ठीक आहे. तर गुजरात संघाकडनं सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. ठीक आहे. ह्या दोघांचाही परफॉर्मन्स ठीकठाक असल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे. ज्या विकेट आहेत
समोरच्या संघाच्या त्या विकेट चटकावताना आपल्याला प्रसिद्ध कृष्ण आणि सिराज दिसतात. त्यांना खेळवलं पाहिजे आणि वेळेला योग्य वापर करून घेतला पाहिजे गुजरातच्या कॅप्टन. ठीक आहे, तर ते मॅच जिंकू शकतात. कारण बॉलर आहेत त्यांच्याकडे तसे की ते विकेट टेकिंग बॉलर आहेत आणि ते विकेट मिळवून देऊ शकतात. आणि खाली कोण राशिद खान. राशिद खानचा परफॉर्मन्स एका मॅचला चांगला आलेला आहे, तर एका मॅचला काही खास परफॉर्मन्स आपल्याला दिसला नाही अजूनपर्यंत. त्यांचा एवढा म्हणजे उठावदार परफॉर्मन्स अजून आलेला नाहीये. पण हा खेळाडू असा आहे म्हणजे आता सिनियर खेळाडू आहे ना म्हणावं लागेल. खूप एन्जॉय करतो IPL ला. अफगाणिस्तानचा खेळाडू आहे, पण जेव्हा पण भारतामध्ये येतो तेव्हा IPL मध्ये खेळताना खूप एन्जॉय करतो आणि आपला चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न राशिद खान नेहमी करत असतो. तर हे असे आहेत गुजरातचे चांगले बॉलर. तर गुजरातकडनं आपण सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला कन्सिडर केलंच पाहिजे. त्याचबरोबर रबाडा ही चांगला बॉलर आहे, तोही विकेट टेकिंग बॉलर आणि अशोक शर्मा हाही चांगला बॉलर आहे. पण कशा प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स येतोय आणि मागच्या मॅच मध्ये आता तुम्हाला सांगितलं परफॉर्मन्स सगळ्यांचे, ते कोण कोण चांगला परफॉर्मन्स करतं. तर माझ्याकडनं हे चॉईस असतील. ठीक आहे, त्यांचा चांगला परफॉर्मन्स आला तुम्ही तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. तर तुम्ही तुमची प्लेइंग 11 चांगली बनवा आणि फॅन्टसीमध्ये जर खेळत असाल तर बेस्ट ऑफ लक. चांगली प्लेइंग बनवलात तर तुम्ही जिंकू शकता. तर असा आहे चाळीसा इकडचा खेळाडूंचा आढावा. ठीक आहे, डेव्हिड मिलर हा खेळाडू दिल्लीसाठी इम्पॅक्ट खेळाडू ठरू शकतो. खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. हा खेळाडू खूप शेवटला येऊन बोललो ना धमाकेदार खेळ करण्यामध्ये विश्वास करतो आणि याच्याकडनं जर टिकला तर खूप धुवाधार रन्स निघतात आणि समोरच्या टीमची म्हणजे जी काही खेळी हा उद्ध्वस्त कधीही करू शकतो. अशा प्रकारचा काहीसा विस्फोटक बॅट्समन आहे डेव्हिड मिलर आणि उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. ठीक आहे, तर डेव्हिड मिलरला तुम्ही तुमच्या प्लेइंग 11 मध्ये ठेवू शकता. इथं प्रसिद्ध कृष्णाविषयी मी थोडंसं चुकीचं बोललो होतो. प्रसिद्ध कृष्णाला सध्या खूप मार पडते. प्रसिद्ध कृष्णा याला ठेवायचं की नाही ठेवायचं ते तुम्ही ठरवा. पण प्रसिद्ध कृष्णाला गेल्या 2 मॅच मध्ये काहीशे विकेट मिळाल्या नाहीत. ठीक आहे, आणि सिराजला सुद्धा 3च विकेट मिळाले आहेत, 2-3 विकेटच मिळाले आहेत. तर ह्या बॉलर्सना बऱ्यापैकी मार पडते. पण आणि ही पिच सुद्धा बॅटिंग फ्रेंडली आहे. भले मागची मॅच जी झाली ती त्यामध्ये जास्त रन्स बनले नव्हते कारण समोरची जी बॅटिंग युनिट आहे तेच घाबरून घाबरून खेळत होते. तर आणि विकेट लवकर टाकून ते बाहेर पडले. तर त्याच्यामुळे काही जास्त रन्स आपल्याला त्यांच्याकडनं होताना दिसले नव्हते. पण ह्या पिचवर जर बॉलिंग चांगली केली आणि बॅटिंग चांगली केली तर दोन्ही बाजूने फास्टर बॉलरला चांगले विकेट मिळतात. त्याचबरोबर स्पिनरही विकेट काढतात. म्हणजे जर बघायला गेलं या पिचवर जर 10 विकेट पडत असतील तर 10 पैकी 6 विकेट हे फास्ट बॉलर घेतात आणि 4 विकेट या स्पिनरला मिळतात. तर अशा प्रकारची आहे ही पिच दिल्लीची अरुण जेटली स्टेडियमची. तर ह्याच्यामध्ये गुजरातकडनं वॉशिंग्टन सुंदरला विकेट मिळू शकतात. राशिद खानला विकेट मिळू शकतात स्पिनर म्हटलं तर. आणि फास्टरमध्ये कसिको रबाडा आणि अशोक शर्मा हे 2 खेळाडू महत्वाचे खेळाडू ठरू शकतात आणि मोहम्मद सिराजचा परफॉर्मन्स चांगला उठून येऊ शकतो. अजूनपर्यंत काही आला दिसला नाही, पण या मॅच मध्ये येताना आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे, तर दिल्लीकडनं आपल्याला मुकेश कुमार, लोंगी एंगेडी हे विकेट काढताना दिसू शकतात. त्याचबरोबर टी नटराजन हे फास्ट बॉलिंगमध्ये चांगल्या प्रकारे विकेट काढताना दिसू शकतात. ठीक आहे, तर स्पिन बॉलिंगमध्ये आपल्याला बघायला गेलं तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव ही चांगल्या प्रकारे आपले छाप पाडू शकतात ह्या पिचवर. ठीक आहे, तर दिल्लीकडनं हे असतील ऑप्शन माझ्याकडनं सजेशन. ठीक आहे, तर बघूया आता कोण चांगला परफॉर्मन्स करतंय. तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकेल? दिल्ली जिंकेल की गुजरात जिंकेल? काय वाटतं तुम्हाला? आज मी सांगतो की आज मला इथे दिल्ली जिंकताना दिसून येते. ठीक आहे, काय कसं जिंकेल ते म्हणजे कशी काय जिंकेल त्याबद्दल तुम्ही कळवा. ठीक आहे, कॉमेंट्स करा, मला सांगा की मी कुठल्या पॉईंट्सवरनं सांगितलं की दिल्ली जिंकेल. ठीक आहे, माझे प्रेडिक्शन तर तुम्ही बघितलेले आहेतच.
तर मी कशाप्रकारे प्रेडिक्शन करतोय हे मला तुम्ही कॉमेंट्स करून कळवू शकतात. माझे प्रेडिक्शन तुम्हाला आवडले असतील तर नक्की शेअर करा. सबस्क्राईब जास्तीत जास्त मित्रांनो करा. आपल्याला ही फॅमिली लवकरात लवकर वाढवायची आणि ह्या मित्राला पाठबळ द्या. आपल्या आपल्या गावचे मंडळ आहेत किंवा तुमचे फेसबुक, इंस्टाग्रामचे पण तुमचे मित्रमंडळी आहेत, त्यांना शेअर करा आपला व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर. ठीक आहे. तर एवढंच बोलून मी हा व्हिडिओ आता संपवत आहे. तर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.